प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. देवाच्या मंदिरी चला, कोण असे बदला बोला, त्या बोलाने जीवाला हर्ष किती सांगू झाला. जेरुसलेम आहे नगरी, पट तुझे भक्कम भारी. आलो आम्ही तव दारी, येथ येती जनपूजनाला. देवाच्या मंदिरी चला, कोण असे वदला बोला, त्या बोलाने जीवाला हर्ष किती सांगू झाला. हे गाणं तसं बघितलं आनंदाचं गाणं आहे. इस्रायली लोक ज्या वेळेला परमेश्वराच्या मंदिराला भेट देत असत त्यावेळेला हे गायन ते करायचे. स्तोत्र 120 ते 134 ह्यांना आरोहण स्तोत्रे म्हणतात. म्हणजे जेरुसलेमच्या मंदिरामध्ये जाण्या अगोदर गायलेली ही स्तोत्रे. ह्याविषयी 2 महत्त्वाचे मतप्रवाह आहेत. पहिला मतप्रवाह की घरून निघाल्यापासून तर मंदिरात पोहोचेपर्यंत ही स्तोत्रे टप्प्याटप्प्याने गायली जात. दुसरा मतप्रवाह की जेरुसलेमच्या मंदिराला 15 पायऱ्या होत्या. एक एक पायरीवरती एक एक स्तोत्र, ह्या हिशोबाने 15 स्तोत्रे गायली जात किंवा म्हटली जात. सर्वजण एकत्र ही स्तोत्रे म्हणत असत. की देवाच्या मंदिरी चला असं जेव्हा कोणीतरी सांगितलं तेव्हा माझ्या मनाला किती आनंद झाला. आणि तो आनंद भक्त त्या ठिकाणी व्यक्त करत आहे. आजच्या पहिल्या वचनामध्ये शलोमोन राजा मंदिर पूर्ण करतो आणि त्या मंदिरामध्ये सर्व पवित्र पात्रे आणून ठेवतो, कराराचा कोश आणून ठेवतो. आणि त्यामुळे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरून गेलं. हेच मंदिर पुढे सार्वराष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणून गाजलं. आणि अशा पार्श्वभूमीवरती यरुशलेमचे सगळे लोक ह्या मंदिराकडे मोठ्या कौतुकाने, आनंदाने, आश्चर्याने पाहत राहिले. त्या मंदिरामध्ये वर्षातून किमान 3 वेळा वल्हांडण सणासाठी, मंडपाच्या सणासाठी आणि पेंटेकॉसच्या सणासाठी येत जात राहिले. शल्मोनाने बांधलेलं हे मंदिर बाबिलोननी 597 आणि 587 ह्या काळामध्ये उद्ध्वस्त केलं. लोक पुन्हा एकदा परतले त्यावेळेला 522 ते 515 ह्या काळामध्ये हे मंदिर पूर्णपणे पुन्हा एकदा उभारण्यात आलं. इसवी सन 70 साली रोमी लोकांनी पुन्हा एकदा ते उद्ध्वस्त केलं आणि आज त्याची फक्त वेस्टर्न वॉल, पश्चिमेकडची एक भिंत तेवढी उभी आहे. तरी देखील परमेश्वराचं अस्तित्व मात्र यहुदी लोक कधी विसरले नाहीत. मंदिर मुळात का बांधण्यात आलं की एका ठिकाणी एकत्र येऊन परमेश्वराची पूजा आराधना आपल्याला करता यावी ह्या हेतूने. परंतु कालांतराने इस्रायली लोक जगभर विखुरले म्हणून त्याच्यातून सभास्थानाची संकल्पना पुढे आली आणि जिथे कुठे ते गेले तिथे सिनेगॉग किंवा सभास्थानाच्या आवारामध्ये ते एकत्र यायचे, प्रार्थना करायची. फक्त फरक एवढाच होता की बळी द्यायचा तो फक्त मंदिरात, प्रार्थना आणि शिकवण द्यायची ती सभास्थानात. अशा प्रकारे यहुदी लोकांनी आपली आध्यात्मिकता जोपासून ठेवली. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला चित्रात आला तेव्हा त्याने पाहिलं की ह्या मंदिराची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. जिथे परराष्ट्रीय लोक, यहुदी लोक यांनी एकत्र येऊन प्रार्थना करायला हवी त्या ठिकाणी बाजारपेठ आणि व्यापाराची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून येशूने त्या मंदिराचं शुद्धीकरण केलं आणि मग तो आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला की हे मंदिर उद्ध्वस्त करा, मी 3 दिवसात ते पुन्हा एकदा उभारीन. येशूने फक्त स्वतःच्या शरीराविषयीच असं म्हटलं नाही, तर माणसाची शरीरं जी वेगवेगळ्या आजारांनी पोखरलेली होती त्यामध्ये पुन्हा एकदा आरोग्यरूपी
परमेश्वराचा आशीर्वाद यावा, परमेश्वराचं अस्तित्व पुन्हा त्या माणसाला जाणवावं, परमेश्वराच्या आरोग्यदायी स्पर्शाचा सामर्थ्य त्यांना जाणवावं, म्हणून येशूने बरेच चमत्कार केले. पुढे संत पौल आपल्याला सांगणार आहे की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्या ठायी वस्ती करतो. आपण प्रत्येकजण पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत. शल्मोनाने मंदिर बांधलं ते दगड विटांचं मंदिर, परंतु आपल्याला आता मंदिर बांधायचं आहे मना हृदयाचं, प्रेमा भक्तीचं, आनंदाचं आणि शांतीचं मंदिर. ते उभारण्यासाठी परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण त्याच्याकडे विशेष प्रार्थना करूया. चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज, चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.